रोज केलं चालू. हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. जिज्ञासा गुरुकुलममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आत जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनची सुरुवात करते. छान. मग कसं गेले दिवस 2? कालचा एक पूर्ण, कालचाच ना पूर्ण, परवा रात्री दीक्षा झाली होती. कुछ स्पेशल एक्सपिरियन्स, काही वेगळा बदल जाणवला स्वतःमध्ये? जाणवला? यस. कुणाला शेअर करायचं आहे? स्वतःकडे बघितलं का? दीक्षेनंतर काही स्पेशल बदल वाटला का? एकदम सायलेंट. शाळेतला बाई कसं प्रश्न विचारतात, उत्तर नाही आलं की छडी घेऊन असतात तसं. अरे बापरे, नका सांगू बाबा, नो प्रॉब्लेम. येस, अनुभूती ही हळूहळू येते, एका दिवसात नाही येत. ओके. आणि असे मस्त आनंददायक शॉकिंग एक्सपिरियन्स असतात. डे बाय डे हे सगळं होणार आहे. ओके. असं अजिबात होणार नाही की काही बदल नाही होणार. प्रचंड बदल होतात है ना. पण आपलं डेली रुटीन असतं, आपण आपल्याच याच्यात असतो. थोडंसं ते अनुभूती घेण्यासाठी आपल्याला थोडा पॉज घ्यावा लागतो, स्वतःच्या आत बघावं लागतं, आजूबाजूला काय घडतंय ते बघावं लागतं. होईल, सवय होईल. ओके. एका दिवसात एवढं सगळं नसतं होत. ठीक आहे, चलो. अरे बापरे, खूपच कमी संख्या आहे आज. ओनली 17 लोक. 29 लोकांनी दीक्षा घेतली होती. आणि मी ज्यांनी नावं दिली होती त्यांना ॲड केलेलं आहे आठवणीने. तरी सुद्धा एवढी कमी संख्या. एक मिनिट, मी चेक करते. असं वाटलं का की दीक्षा झाली म्हणजे आपला क्लास संपला? असं नाहीये. मॅडम मॅडम बोलू का? 28 जणांनी अपील केलेलं होतं दीक्षेसाठी. आणि दीक्षेला बरेच बाकीचेही लोक होते, पण 28 जणांना मी इकडे ॲड केलेलं आहे. त्यापैकी 1 2 3 4 5 6 7 8 9 लोक असे आहेत त्यांना काहीच घेणं देणं नाही. असे 9 नावं मला सापडलेली आहेत. ओके. असो, बोला. कोणाचं माईक चालू आहे? यशराज टोपे, बोला. मला प्रत्यक्ष तुम्हाला भेटायची खूप इच्छा. नाही, कळत नाही तुम्ही काय बोलताय. नाही, प्रत्यक्ष तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे. मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये येऊ का तुम्हाला भेटायला? मला तुमच्या चरणावरती डोकं ठेवूनच मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची आहे मॅडम. या ना. येऊ शकता? या. मी माझे काही एक्सपिरियन्स ग्रुपमध्ये मी शेअर करत नाही, कारण माझं तेवढं टायपिंग एवढं चांगलं नाहीये. हरकत नाही, तुम्ही ऑडिओ मेसेज टाकू शकतात, आपल्याकडे अलाउड आहे. ओके. पण तुम्हाला मला भेटायला यायचं असेल हरकत नाही, तुम्ही येऊ शकतात. मला आनंद झाला की कोणाला तरी मला पर्सनली भेटावं असं वाटलं. थँक्यू सो मच. यस, थँक्यू मॅडम. बरं, ज्यांना कुणाला माहितीच नाहीये त्यांना मी सांगते. आता नाव तर माहिती झालं असेल, प्रिया भावसार. आपल्या या क्लासचं नाव आहे जिज्ञासा गुरुकुलम. आणि मी राहते पुण्यामध्ये, आळंदीच्या जवळ. ओके. आळंदीच्या जवळ मी राहते. ठीक आहे. आता कुणाला उत्सुकता आहे रेकी लेवल 2 बद्दल जाणून घेण्याची? असं कुणाला वाटतंय? काही जणांनी मला विचारलं पर्सनली. ओके.
हां येस, कोणीतरी बोलत होतं का? आहे, बऱ्याच जणांचा रिप्लाय आला आहे. ओके, बघा रेकी लेवल 1 तुम्ही केली, तुमची दीक्षा कालच झाली. पण जसं तुम्ही या ग्रुपमध्ये जॉईन झालात, रेकी लेवल 1 आपली सुरू झाली, तेव्हापासनं कमी अधिक प्रमाणात का असेना प्रत्येकीने जवळपास छान एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे. पॉझिटिव्हिटी तुम्हाला जी मिळाली है ना, रिझल्ट्स मिळाले, हे तुम्ही शेअर केलेले आहे. दीक्षा तर आपली कालच झाली, अजून तर आपली प्रॅक्टिस पण व्हायची आहे. पण यस, एक जो रेकी मास्टर असतो, गुरु असतो, तर त्याच्या संपर्कात तुम्ही आला. आणि यस, प्रत्येकच जण एकसारखा नसतो. काल मला सांगायला आवडेल, आपल्याकडे काल असे 2 ते 3 लोक होते की जे ऑलरेडी वयाने खूप जास्त मोठे आहेत, वयस्कर माणसं जे आपण म्हणतो, आणि जे ऑलरेडी त्यांचे मोठे मोठे ऑफिसेस आहे, हिलिंगचे कामं करतात. अशा लोकांनी सुद्धा काल आपल्याकडे रेकी लेवल 1ची दीक्षा घेतली. तर याच्यात मला खूप समाधान वाटलं आणि एक हे वाटलं की कुठेतरी त्यांना माझ्यामध्ये प्युरिटी, ऑथेंटिसिटी, प्रामाणिकपणा, हार्डवर्क, पॉझिटिव्हिटी काहीतरी त्यांना दिसली असेल चांगल्या प्रमाणात. म्हणून त्यांना असं वाटलं की एवढ्या मोठ्या लेवलला ते काम करतात, त्यांच्यासुद्धा मोठ्या लेवलला ऑफिसेस आहे, त्या मानाने माझं म्हणजे आपलं काहीच नाही आहे तेवढं मोठं. पण त्यांनी काल आपल्या सेशनला ते आले आणि आपल्याकडून त्यांनी दीक्षा घेतली. तो कुछ तो जादू होगा, म्हणूनच तुम्हाला हे रिझल्ट्स मिळालेले आहे. आता तर मी तुम्हाला सांगेन की ॲक्च्युली रेकीची प्रॅक्टिस काय असते, आणि ती ज्या वेळेला तुम्ही कराल, तुमची दुनियाच बदलून जाईल. तुम्हाला विश्वासच नाही होणार की यू आर क्रिएटर. यस, आपली वही काढायची आहे, आजची दिनांक लिहायची आहे आणि लिहायचं आहे आय एम क्रिएटर, आय एम मॅजिशियन, मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. लिहायचंय. चमत्कार त्याच्याच आयुष्यात घडतात जो चमत्कारांवर विश्वास ठेवतो. ओके, आता जॉईन होत आहेत एक एक जण, हरकत नाही. चला, लिहून झालं. आजची दिनांक, मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार, मॅजिक त्याच्याच आयुष्यात होतात, चमत्कार त्याच्याच आयुष्यात होतात जो चमत्कारांवर विश्वास ठेवतो. ओके, येस. जे तुम्हाला रिझल्ट्स आत्तापर्यंत मिळाले ते एकूण टक्केवारीपैकी ओन्ली 5% होते. 5% मध्ये दीक्षेच्या आधीचे है ना. तुम्हाला एवढं समाधान वाटतंय, छान वाटतंय, तर दीक्षेच्या नंतरची प्रॅक्टिस अजून 5%ने तुमची वाढणार आहे. म्हणजे एकूण 10% तुम्हाला रिझल्ट्स चांगले मिळणार आहेत. मग आता एवढ्यावरच असतं का, तर नाही. रेकीमध्ये लेवल्स आहे, मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलेलं होतं. आज मी तुम्हाला समोर एका स्क्रीनवर दाखवते की काय आहेत लेवल्स. ओके, किंवा सिलेबस काय असतो. कुणाकुणाला माझं म्हणणं पटलं, मी तुम्हाला जे म्हटले होते की रेकी एक कोर्स नसून रेकी एक आर्ट आहे. पटलं? येस, अशी आर्ट आहे की तुम्ही या गोष्टीची जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही तुमचं आयुष्य बहरत जाईल. ओके, सो रेकी हा कुठलाच कोर्स नसून ती एक कला आहे, आणि ती कला अशी आहे, तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही तिचा कसा वापर करतात, किती वापर करतात, कुठे वापर करतात. ओके, तर बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय रेकी द्वितीय सेकंड लेवल बद्दल थोडीशी माहिती देते आणि पुन्हा आपण रेकी लेवल 1 कडे येऊ. आता तुम्हाला स्क्रीनवर जे लिहिलेलं दिसतंय ना, छोटे छोटे वाक्य आहेत, छोटासा एकच पेजचा सिलेबस आहे, पण ॲक्च्युली खूप काही आहे तिथे. ओके, हे टेक्निकल पॉईंट्स आहेत. कोर्स आहे म्हणून काहीतरी मुद्दे असावे म्हणून हे आहे, पण याच्या पलीकडे प्रचंड खूप काही आहे. ओके, तर बघा रेकीमध्ये आपल्याला सिम्बल्स मिळतात, जसं आपल्या हिंदू धर्मात स्वस्तिक आहे है ना, ओम आहे,
मुस्लिममध्ये ते चंद्र असतो ना, त्याच्यानंतर ख्रिश्चनमध्ये ते प्लसचं साईन असतं. तर असे सिम्बल्स रेकीमध्ये मिळतात. तुम्हाला ओम या सिम्बलने, स्वस्तिक या सिम्बलने, गोपद्म तुम्ही काढतात, शुभ लाभ काढतात, याच्याने तुमच्या उभ्या आयुष्यात जो रिझल्ट मिळालेला नाही तो रिझल्ट काहीच नाही, त्याच्या कितीतरी पटीने जास्ती रिझल्ट्स तुम्हाला रेकीचे 3 सिम्बल्स देतात. तुम्हाला हे सिम्बल्स रेकी लेवल 2 मध्ये मिळतात. ओके, त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकतात, जे अब्सेंट आहेत लोक अणु उपस्थितीत, म्हणजे काय की जी लोक अब्सेंट म्हणजे काय, आपल्या समोर नाहीत, जगाच्या पाठीवर कुठेही असतील. ओके, अशी लोक जी जगाच्या पाठीवर कुठेही आहेत. कोण लोक, ज्यांना आपल्याला हिलिंग द्यायचं आहे, उपचार द्यायचा आहे, तर आपण त्यांच्याशी कनेक्शन करून त्यांना उपचार देऊ शकतो. म्हणजे बघा, मेडिकल डॉक्टरला पेशंट समोरच लागतो, त्याच्याशिवाय गोळी तरी लिहून देतात का ते? नाही. त्यानंतर जे काउन्सिलिंग करतात त्यांना पण ती व्यक्ती समोरच लागते, बरोबर, त्याच्याशिवाय काउन्सिलिंग होतं का? तर नाही. तर इथे काय होतं की तुम्ही कुणाचाही कसाही कुठल्याही कामासाठी, कुठल्याही अडचणीसाठी, प्रॉब्लेमसाठी, समस्येसाठी, संधी अट्रॅक्ट करण्यासाठी, कंडिशन आपल्या फेवरमध्ये घेण्यासाठी या सिम्बॉल्सचा उपयोग करू शकता. जगावर राज्य करायला लागतात तुम्ही रेकीमध्ये आलात की. बस मेक शुअर व्हाईट मॅजिक. ओके, मेक शुअर हे व्हाईट मॅजिक असलं पाहिजे. चुकूनही याचा वापर चुकीचं इंटेन्शन ठेवून झाला नाही पाहिजे. का? जो खड्डा खणत असतो तोच आधी खड्ड्यात पडतो मोस्ट ऑफ द केसेसमध्ये. ओके, रेकी ही फक्त सेल्फ डेव्हलपमेंटसाठी आहे. ओके, आधी स्वतःला समृद्ध करून घ्या. अंतर्बाह्य स्वतःचे मानसिक, भावनिक, शारीरिक सगळे प्रॉब्लेम सॉल्व करा. ते झाल्याच्या नंतर आपले सर्व फॅमिली मेंबर्स, आणि ते झाल्याच्या नंतर जगात कुणालाही उपचार द्या, तुम्हाला कोणीच नाही म्हणणार नाही. ठीक आहे. तर आपले जे रेकी लेवल 3चे स्टुडंट आहेत त्यांची मी स्वतः जातीने 6 महिनेपर्यंत प्रॅक्टिस करून घेतली. त्यांनी ती केली पण. खूप नेक्स्ट लेवलला आमचं सगळ्यांचं बॉन्डिंग केलेलं आहे. पर्सनली मी कुणाला काही मेसेज करत नाही. जे काही गप्पा मारणं असतं सगळं ग्रुपमध्ये असतं. गप्पा मारणं म्हणजे काय, सगळे हेल्दी डिस्कशन असतात नेक्स्ट लेवलचे. खूप सुंदर एनर्जी आहे रेकी. तर असं नाही होणार की तुम्ही रेकी लेवल 2 मध्ये आलात आणि इथे लिहिलेलं आहे की तुम्ही डिस्टन्स हिलिंग करू शकता. ओके, तर उठलं की सुटलं दिलं कुणाला तरी हिलिंग, तो काही प्रसाद नाही आहे प्रत्येकाला वाटायचा. ओके, काही नियम आहेत, आणि नियम एवढाच आहे की स्वतःची पात्रता आधी उंचवा. आपलाच घडा रिकामा आहे आणि आपण देतोय, दिलं जाणार आहे का? आपल्याच भांड्यात पाणी नाहीये, दूध, दही, ताक काहीच नाहीये, पैसे नाहीये, आणि आपण तो घडा असा देतोय, ऍक्टिंग करतोय देण्याची, तर ते पॉसिबल आहे का? तर अजिबात नाही. सो आधी स्वतःचं वाढवा. आता तुम्ही म्हणतात ना की यस, तुमच्याशी बोललं तरी पण, ऐकलं तरी पण, बघितलं तरी पण पॉझिटिव्ह वाटतं. का वाटतं? कारण मी स्वतःला इथे तेवढं तयार केलेलं आहे. ओके, आता एक दोघी जणी आहेत, जवळ राहतात, आणि काहीतरी त्यांना घ्यायचं असले प्रोडक्ट्स की त्या घरी येतात. आणि नेमकं असं झालंय की त्या ज्या ज्या वेळेला घरात आल्या, जाम पसारा, माझा जाम अवतार. पोरं आहेत छोटे छोटे घरात, बिनधास. आणि मी माझ्या पोरांना आत्ता असं स्ट्रिक्ट नाही ठेवलेलं आहे की खेळा, त्यांचं हे खेळण्याचं वय आहे. आपोआप शिस्त लागते, नाही लागत असं नाही, होतात सगळ्या गोष्टी होतात. तर मग करत असतात ते धिंगाणा. सध्या सुट्ट्या चालू आहेत तर प्रचंड बसारा. पण आज त्यांची माझ्याकडे 4थी फेरी होती आणि त्यांना असं वाटलं की प्रचंड त्यांना भरून आलं पॉझिटिव्हिटीने, आणि अगदी मनमोकळं सगळं बोललं ते आज माझ्याशी. तर ही पॉझिटिव्हिटी का वाटते? कारण मी स्वतःला अंतर्बाह्य असं सारखं ठेवलेलं आहे. ओके, तर रेकी आपल्याला काय करते, रेकीची दीक्षा आणि महत्त्वाचे हे जे 3 सिम्बॉल्स आहे ना, ही आपल्याला आतनं आणि बाहेरनं आपली एनर्जी एकसारखी ठेवते.
पोटात एक आणि ओठावर एक असं नाही होऊ देत. ओके, आपल्याला ती आपल्या आत्म्यावर काम करते, त्याच्यामुळे आपलं आयुष्य खूप समृद्ध होतं. तर हे जे सिम्बॉल्स आपल्याला मिळतात ते सिम्बॉल्स वापरून आपण उपचार करू शकतो. पुन्हा कसे उपचार? मानसिक, भावनिक, शारीरिक, आर्थिक, आध्यात्मिक, शैक्षणिक असं एकही गोष्ट नाही जगाच्या पाठीवर की जिथे तुम्ही रेकी वापरू नाही शकत, उपचार देऊ नाही शकत. आता तुमची क्रिएटिव्हिटी तुम्ही कुठे कुठे ती कशी कशी वापरता. ओके, रेकी, बीमिंग, स्कॅनिंग. आता स्कॅनिंग म्हणजे काय? आपण आपला ऑरा शिकलो ना, ऑरा म्हणजे काय आहे, तर तो ऑरा स्कॅन करायला पण आपण इथे शिकतो. ओके, रेकीचा बॉक्स, एक जादुई बॉक्स. तुम्ही यूट्यूबचा जर व्हिडिओ बघितला असेल तर तो मी इन जनरल तिथे सांगितलेला आहे. पण तो बॉक्स ॲक्टिवेट कसा करायचा, त्याला मॅजिकल जादुई बॉक्स कसा तयार करायचा, जेणेकरून तुम्ही त्याच्यात एक चीट टाकली की तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. अशा रेकी लेवल 2च्या आणि 3च्या आपल्याकडच्या अनेक मैत्रिणी आहेत की त्यांनी एक चिठ्ठी लिहिली, त्या चिठ्ठीवर आपली इच्छा लिहिली आणि त्या बॉक्समध्ये टाकली आणि त्यांची ती इच्छा पूर्ण झालेली आहे. पण असं नाही होत की मी तो व्हिडिओ दिलाय, तुम्ही पाहिला म्हणून बॉक्स ऑर्डर केला आणि इच्छा झाली पूर्ण. तुम्हाला त्याला सिद्ध करावं लागतं, त्याला ॲक्टिवेट करावं लागतं. ओके, यस. पण मी जो दुसरा बॉक्स सांगितलेला आहे तो कुणीही वापरू शकतं आणि त्यांना तिथे इंटेन्शन द्यायचं असतं. होतात, इच्छा पूर्ण होतात. स्वतःची विल पॉवर पण पाहिजे. ओके, त्याच्यानंतर पूर्वजन्मों का उपचार म्हणजे काय? आपला जो मागच्या जन्मीचा कार्मिक काळ आहे, आपल्याला जे अडचणी येतात, ज्या अडचणी येतात, मी मागे पण आपल्या ह्याच बॅचला सांगितलं आता 2-3 सेशन पूर्वी की तुम्ही म्हणतात की हा माझ्याशी असा वागतो, तो तसा वागतो, तो तसा वागतो, तिने मला असं केलं, सगळे प्रॉब्लेम आपल्याच आयुष्यात है ना. याचं आपण चॅन्टिंग करतो, छान जप करतो आणि तीच एनर्जी अट्रॅक्ट करतो. पण आपण हा कधीच विचार नाही करत की माझ्यासोबत हे का होतंय. बस होतंय, माझ्यासोबत वाईट होतंय, निगेटिव्ह होतंय, इट्स ओके, होतंय ना. का होतंय याच्या मुळाशी जातो का आपण? मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आन्सर इज नो, नाही जात. तर इथे काय होतं, दीक्षा काय करते तुम्हाला जो पास्ट आहे ना तो धुवून काढते. ओके, त्याच्यामुळे आपल्याला पुढे जाता येतं. तिथे उपचार केलं जातं, हिलिंग केलं जातं आणि जो आपण बॉल मागच्या जन्मात कुणाला तरी मारून फेकलेला आहे तो रिटर्न आपल्याकडे येतोच येतो. तो तेव्हा लगेच येतो, नाहीतर नंतर तरी येतो. ओके, त्याच्यामुळे आपण म्हणतो ना, कुणाचा रुपया नाही ठेवायचा, रिटर्न गिफ्ट द्यायचे, कुणाबद्दल काही बोलायचं नाही. पण हे नियम आपण नेहमीच पाळत नाही है ना. ह्या बोलायच्या गोष्टी झाल्या. हे काही तुम्हाला नवीन आहे का? मी कोण आले तुम्हाला हे सांगणारी? हे वाक्य काही तुम्हाला माहिती नाही का? पण फरक काय आहे, इथे तुम्ही आल्यानंतर आहे ना हे तुम्ही आत्मसात करतात आणि अंगीकार करतात आणि तुमच्या वागण्या बोलण्यातून हे येतं. असं आपल्याला माहिती आहे ना की असं असं नाही केलं पाहिजे. ओके, गुरुत्वाकर्षणचा नियम आहे, वरती जरी काही टाकलं तरी ते खालीच येतं. सो कर्माचा सुद्धा नियम आहे, तर कर्माच्या फेऱ्यातून आपण बाहेर पडतो. ओके, रेकी लेवल 2-3 इथे काय होतं, हे जे कार्मिक फेऱ्यामध्ये अडकलेले आपलं चालू राहतं, माझे ग्रह असे, माझे नक्षत्र असे, मग याची शांती कर, त्याची शांती कर, त्याची शांती कर. पण तुम्ही 17 शांती करून बघा आणि एक रेकी करून बघा, रिझल्ट बघा कुठे. तर गॅरंटी आहे की तुम्हाला रेकीमध्ये रिझल्ट मिळतो म्हणजे मिळतो. ओके, मग पितृदोष निवारण आपण म्हणतो ना की पितृदोष लागला आहे, घराणं शापित आहे है ना. तर आपले जे पितृ आहेत, कुठलीही शांती न करता तुम्ही स्वतः पितरांना शांती आणि मुक्ती देऊ शकतात. ओके, हे तुम्ही शिकतात. प्रोटेक्शन शील्ड, सुरक्षा कवच, तुमच्या भोवती तुम्ही सुरक्षा कवच ऑलरेडी घेतलेलं आहे रेकी लेवल 1ची दीक्षा घेऊन. पण हे अजून स्ट्रॉंग होतं, 50% पर्यंत हे जातं आणि तुमचं संपूर्ण घर, तुमच्या घरातली लोक, तुमच्या घरातल्या वस्तू, असं सगळ्यांना तुम्ही प्रोटेक्शन देऊ शकतात. ठीक आहे, संपूर्ण लाईफ तुमचं गायडन्सने होऊन जातं. म्हणजे काय की असे प्रसंग खूप वेळेला येतात आपल्या आयुष्यात की आपल्याला असं वाटतं
की मी हे कुणाशी तरी शेअर केलं पाहिजे, मी कुणाचा तरी सल्ला घेतला पाहिजे, मला कुणीतरी मदत केलं पाहिजे, मला कुणीतरी मार्गदर्शन केलं पाहिजे. आपण डिसिजन नाही घेऊ शकत, आपण इतरांचा विचार करतो. तर हे जे काही लोक आहेत आपल्या आजूबाजूचे, प्रत्येक जण तुम्हाला सल्ला कसा देणार? ज्याच्या त्याच्या पूर्वाग्रहानुसार किंवा ज्याच्या त्याच्या अनुभवानुसार. आता मला एखादी गोष्ट तुम्ही विचारली, रेकी कशी आहे, तर मी सांगेल यस ऑफकोर्स मी वापरली आहे, इतक्या लोकांना शिकवली आहे, तर टू मच बेटर, याच्याशिवाय दुसरा ऑप्शनच नाही. आता तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीला विचारलं की जो प्रचंड निगेटिव्ह आहे आणि त्याला त्याचा दुरुपयोग झालेला आहे, कोणीतरी गैरफायदा घेतलेला आहे, मग ती व्यक्ती तुम्हाला रेकीबद्दल काय सांगणार आहे? किंवा रेकी सोडून इतर कुठल्याही विषयाबद्दल हे कॉलेज कसं आहे? आता ज्या व्यक्तीने स्वतः चांगला अभ्यास केलेला आहे, टीचरने दिलेला होमवर्क चांगला केलेला आहे, तर तो विद्यार्थी सांगेल हे कॉलेज छान आहे. पण जर कुणी असं आहे की फुल धिंगाणा टाइमपास केलेला आहे, लेक्चर बंक केलेले आहे, अभ्यास कधीच केलेला नाही, तो व्यक्ती काय सांगेल? नाही, ते कॉलेज बोगस आहे, ते काही शिकवत नाही बरोबर. ओके, सो गायडन्स कुठून घ्यायचंय तुम्हाला? कुठून घ्यायचंय? स्वतःकडून. इंट्युशन म्हणजे आपल्या आत्म ट्युशन घ्यायची. आपल्या आत्म आपल्याला कोण उत्तर देतं? साक्षात ब्रह्मांड, साक्षात महाशक्ती. मग तिथून घेतलेलं गायडन्स कधीच फेल जात नाही, कधीच चुकीचं जात नाही. कितीही तुमचं तुमच्या आई वडिलांवर, भावा बहिणीवर, सासू सासऱ्यावर, नवऱ्यावर, मित्रमंडळीवर प्रेम असेल, कितीही ते तुमच्या जवळचे असतील, पण त्यांचं गायडन्स एक वेळेला चुकेल, पण जे एंजलिक रेकी गायडन्स आहे ते कधीच चुकत नाही. कारण साक्षात ब्रह्मांड तुम्हाला गाईड करायला लागतं. ओके, तर तुमच्या किती जवळची लोक असतील, पण त्यांना त्या गोष्टीचा काय एक्सपिरियन्स आहे ना, पूर्व काय आहे, त्यांचा पास्ट काय आहे, त्यानुसारच ते गाईड करतील. तर आपण साक्षात ब्रह्मांडाकडून गायडन्स घ्यायला शिकतो. बुरी आदतों से छुटकारा, अशी खूप लोक आहेत, आपले फॅमिली मेंबर्स आहेत, आपले फ्रेंड्स आहेत, जे व्यसनी आहेत. व्यसनी म्हणजे फक्त दारू पितात असं नाही, कसलंही व्यसन असू शकतं. दारू आणि सिगरेट वरवर पाहता हे दोन शब्द आहेतच है ना, पण सतत निगेटिव्ह विचार करणं, सतत टीव्ही बघणं, सतत रील्स बघणं, सतत एखाद्या व्यक्तीच्या मागे कुरकुर करणं है ना, हे सुद्धा व्यसन आहे. सतत फास्ट फूड खाणं, कुठलीही वाईट सवय, हे व्यसनच आहे. रिश्तों में सुधार. आता खूप वेळेला असं होतं की आपण नमतं घ्यायला तयार आहोत, आपण पॉझिटिव्ह आहोत, पण समोरची व्यक्ती अजिबात ऐकायला तयार नाही है ना. मग तिथे त्या व्यक्तीशी काही बोलून समस्या सॉल्व्ह होतात का? नाही होत. तर कुठलंही रिलेशन असेल, नातेसंबंध असतील, मित्रमैत्रिणी असतील, बिझनेसमधील असेल, कोर्ट केसमधील असेल, नोकरीमध्ये असेल, तर कुठलंही रिलेशन हील करण्यासाठी न बोलता चुपचाप आपण असे बसलेले असणं. हां, आपण गंमत बघतोय सगळ्यांची आणि आपल्याला इथनं दिसायला लागतं सगळं. आपण मस्त गंमत बघतोय आणि तो व्यक्ती धिंगाणा घालतोय, ऐकून घेण्याच्या मनस्थितीत येईल आणि आपण त्या व्यक्तीकडे फक्त बघतोय आणि तो व्यक्ती शांत पण होतोय आणि आपलं ऐकायला पण लागतोय. आपण म्हणेल तसं वागायला लागतोय. ओके, तर एवढं तुम्ही हे करू शकतात. वस्तू चार्ज करणे. प्रत्येक वस्तूमध्ये तुम्ही जीव टाकू शकता. निर्जीव वस्तू आहे, या निर्जीव वस्तूला तुम्ही चालतं बोलतं करू शकता, याच्यात तुम्ही जीव टाकू शकता. ओके, तर मॅजिक आहे. आता काही शब्दांचे शब्दशः अर्थ नाही घ्यायचे आहेत. ओके, बी मॅच्युअर आणि ग्रो अप, काहीही विचित्र शब्दशः अर्थ काढायचा नाहीये की ते तात्या विंचूची बाहुली कशी आहे, तसलं काही नाही होणार. होऊ शकतं, यस ऑफकोर्स होऊ शकतं, पण त्याला प्रचंड साधना लागतात. तुम्ही करू शकत असाल तर वा, छान, ग्रेट, हरकत नाही. ओके, त्याच्यानंतर नमक पाणी क्रिया, म्हणजे आपण पाणी जे चार्ज करायला शिकलो, तर हे सगळं नेक्स्ट लेवलला जाणार आहे. ओके, ह्या गोष्टी क्राउन चक्र, हार्ट चक्र हील करणं,
आपल्या प्रश्नांची उत्तरं घेणं. तुम्ही जस्ट बसलेले आहात आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. इमर्जन्सी सिच्युएशन अशा येतील की तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूला बसलेले आहात. आता नाही तुम्ही, पण तुमच्या घरातले कुणीतरी, है ना, किंवा काहीतरी डील करायचं आहे, काहीतरी करिअरचा डिसिजन घ्यायचा आहे, समोरच्या माणसाबद्दल काहीतरी डिसिजन घ्यायचा आहे. त्यावेळेला तुम्ही जस्ट बसणार आणि रेकी शक्ती तुम्हाला गाईड करणार. क्विक, इन्स्टंट, है ना. अल्फा लेवल काय असते माइंडची ती आपण समजून घेऊ. रेकी से भविष्य का निर्माण. कुणीच तुमचं भविष्य घडवू शकत नाही. तुम्ही जन्माला आलात, ती पाटी अजूनही तुम्ही छातीशी घट्ट पकडून ठेवलेली आहे, ज्यावर तुम्ही तुमचं नशीब लिहिलेलं आहे. आठवतंय का की विसरलात? आठवतंय? यस. सो तुमचं नशीब फक्त आणि फक्त तुम्हीच लिहू शकतात, बाकी कोणी नाही. आता याला रेकीची जोड दिली तर यस, नेक्स्ट लेवलला आपण जातो. आपलं घर, आपलं ऑफिस चार्ज करणं. आता ह्या ज्या गोष्टी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, हे जस्ट काहीतरी मुद्दे तुम्हाला दाखवायचे म्हणून आहेत. येस, ऑफकोर्स हे सगळं तुम्हाला शिकवलं जाणार आहे, हे सगळं इन्क्ल्यूड आहे. पण याच्याही व्यतिरिक्त प्रचंड गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल 1-2 एक्सपिरियन्स फक्त सांगते आणि मग आपण पुढे जाऊया. फिल्टर रिपेअर करून झालेलं आहे, बंद पडलेलं. वॉशिंग मशीन, फ्रीज, गीझर, ओके, टी व्ही, गिरणी, वजन काटा, अशी सगळी लाईट, फॅन, ज्याच्यासाठी इलेक्ट्रिशियनला बोलवण्याची गरज होतीच होती. 2 व्हीलर 4 व्हीलर रस्त्यात बंद पडली. हे सगळं सुरू केलेलं आहे आपल्या आधीच्या मैत्रिणींनी, मी असं मिळून. एक आहे हजबंड वाईफ. खूप म्हणजे ह्या वेळेला असं रात्रीची थोडीशी वेळ होती आणि महामंडळाच्या गाडीने एका गावाहून दुसऱ्या गावी, म्हणजे माहेराहून सासरी असं ते येत होत्या. आणि त्यांना क्षणभर मनात असं आलं, नाही यार अजून मला उतरायचं नाही आहे, मला अजून तिथंच माहेराच्या याच्यात राहायचं आहे, माझं सासर नाही आलं पाहिजे, मला घरी नाही गेलं पाहिजे. नवीन नवरी नाही आहे, भरपूर 10वी-12वीचा मुलगा आहे, पण कुठेतरी असं वाटतं ना आपल्याला घरी जाऊन काय ते सांसारिक जबाबदारी. सो त्यांनी रेकी शक्तीला बोलवलं आणि विनंती केली, काहीतरी होऊ दे, मस्त टाइमपास होऊ दे, ट्रॅफिक लागू दे, मला घरी नाही जायचं आहे अजून अर्धा तास. गाव जवळ आलेलं होतं स्टॉप. ज्या ठिकाणी ट्रॅफिक लागण्याचे चान्सेस नाही, कधीच ट्रॅफिक लागली नाही, शक्यता नाही, तिथे ट्रॅफिक लागला चक्क अर्धा तास. मग त्यांचं मन समाधान झालं. परत रेकी शक्तीला बोलवलं आणि म्हटलं चला आता मोकळं करा, मला आता घरी जायचं. चक्क सगळं मोकळं झालं. लिखित फीडबॅक आहे व्हॉट्सअपवर त्यांच्या नावासकट. जर तुम्ही कुणी जुने असाल आपल्या या ग्रुपमध्ये ऑलरेडी, पण रेकीला पहिल्यांदाच आले असाल तर तुम्ही वाचलाही असेल. त्यांनी तिथे उल्लेख पण केला आहे की माझे हजबंडसुद्धा सोबत होते आणि त्यांनाही असं झालं, अरे बापरे ही काय काय करू शकते. ओके. त्याच्यानंतर कालच कोमलताईंनी रात्री मी फीडबॅक त्यांचा शेअर करून टाकला आहे. तुम्ही घरातलं जे अन्नपदार्थ शिजवतात त्याची चव बॅलन्स करू शकतात. बऱ्याचदा असं होतं आपण घाईत असतो आणि मीठ टाकलं की नाही आपण विसरून जातो, किंवा तिखट बोलत बोलत जास्ती टाकतो आणि आपल्यालाच आठवतं अरे कुछ तो गडबड आहे, मी काहीतरी आज केलंय. मग चाखून पाहतो आणि आपल्याला कळतं की मला जी शंका आली मी मीठ डबल टाकलंय. तर तुम्ही ते बॅलन्स करू शकता. ज्या वेळेला तुम्ही तीच भाजी इतरांना जेवायला ताटात वाढतात तर ते त्या भाजीचं कौतुक करतात. असं बऱ्याच जणींनी केलेलं आहे, हे भाजीला चव हे करणं. अजून एक ताई आहे, त्यांचं रेकी लेवल 2 झालं होतं पण त्या लाईव्हला नव्हत्या. दुसऱ्या वेळेला त्या लाईव्हला आल्या. पहिल्या वेळेला त्यांनी रेकॉर्डेड सेशन्स बघितले आणि मग त्यांना अजून जास्त क्लॅरिटी झाली. त्यांनी दुसऱ्याच दिवशी असं झालं, सकाळी रात्री सेशन झालं आणि पोहे केले आणि त्यांना असं वाटलं अरे मी मीठ टाकलं की नाही, म्हणून परत टाकलं आणि टाकल्यानंतर लक्षात आलं अरे मी आधी टाकलं होतं. त्यांनी रेकी केली. पोहे अतिशय उत्कृष्ट चवीचे झाले. फक्त त्यांनाच माहिती की हे खारट झालेले होते, पण इतरांनी त्याचं कौतुक केलं. खूप गोष्टी आहेत.
म्हणजे स्वतःचे आजार त्यांनी बरे केलेले आहेत असे खूप लोक आहे. कुठलाही आजार तुम्ही बरा करू शकतात. हेअरफॉल स्टॉप केलेला आहे, वेट लूज केलेला आहे, मुलांना एक्झाममध्ये मॅजिकली मार्क्स मिळालेले आहेत. असे मुलं ज्यांनी कधी वही पुस्तक हातात घेतलेलं नाही आणि त्यांची रँक येऊन फळ्यावर नाव आहे. आता त्यांचा मला फोन तर आला, सगळं त्यांनी लिहून पण पाठवलंय सविस्तर. नेमकं त्यांनी पर्सनलला पाठवलं आणि पर्सनलला मी म्हणजे त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा राहिला आहे, पण त्यांचं हे तिसऱ्यांदा झालं. ओके, तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही रेकी वापरू शकता. आता बघा, प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात येणारे चॅलेंजेस वेगळे आहेत. सो कुठे वापरायचं हे आपल्याला कळलं पाहिजे आणि हे बाय प्रॅक्टिस होतं. एकीने सांगितलं मला साखरपुड्याला जायचं होतं बाहेर आणि ऊन खूप होतं, तर मी रेकीला विनंती केली, रेकी मला, की मी जाईपर्यंत, मी येईपर्यंत मला उन्हाचा चटका नकोय. तिच्यापुरतं झालं ते बॅलन्स. ओके, तर हा कोर्स किंवा हा प्लॅटफॉर्म असा आहे, तुम्हाला एनर्जी एक्सचेंज फक्त एकदाच पे करायचं आहे, पण फक्त रेकी केल्याने तुमचं नाही, तुमच्या संपूर्ण फॅमिलीचं कल्याण होतं. आता बघा, तुम्ही जर रेकी हिलिंग घेतलं, माझ्याकडून असेल, कुणाहीकडून असेल, एका वेळेला एकाच गोष्टीसाठी तुम्हाला हिलिंग दिलं जातं पे करून, पण तुम्ही इथे स्वतःला आणि तुमच्या संपूर्ण फॅमिलीला रेकी देऊन अगदी सुंदर, सहज, सोपं, समाधानी आयुष्य जगू शकतात. यश तुमच्या असं मागे मागे येतं. अनेक जणी अशा आहेत की फार किरकिर होत होती, चिडचिड होत होती की काय यार, एवढं इंजिनिअरिंग केलंय, एवढं मेडिकल केलंय आणि संसारात लागण्यापासून करिअरच सुटलेलं आहे, काहीच करता येत नाही. जसं रेकी झाली, 1 झाली, 2 झाली, 3 झाली आणि जो सिलसिला सुरू हो गया, इकडून पण संधी, इकडून पण संधी, इकडून पण, आता कुणाची अपॉर्च्युनिटी घेऊ असं झालंय. फक्त स्वतः दीक्षा घेतली आणि सांगितलं तेवढंच सेल्फ हिलिंग केलं. ओके, तर रेकी असं नाहीये की हा मग आम्ही तुम्हाला एवढी फी भरली आणि आम्ही तुमच्याकडे कोर्स शिकलो, मग आता आमचं काय, मग आम्ही पण दुसऱ्यांना शिकवून पैसे कमवायचं का आणि आम्ही दुसऱ्यांना हिलिंग देऊन पैसे कमवायचं काय आणि आमचे हे पैसे कसे वसूल होतील. नो यार, असं नाहीये. रेकी ही स्वतःच्या कल्याणासाठी आहे आणि घरातल्या मेंबर्सच्या, आणि इथे तुम्ही तुमचं कल्याण केलं की मग तुम्ही ते दुसऱ्यांना देऊ शकता. ओके, असं नाहीये की तुम्ही रेकी शिकलं म्हणून यातच पुढे गेलं पाहिजे ॲज अ करिअर. तुम्हाला जायचंय, जाऊ शकतात, हरकत काहीच नाही. पण तुमचं करिअर काहीतरी वेगळं आहे. तुम्ही CA आहात, लॉयर आहात, टीचर आहात, डॉक्टर आहात, शेतकरी आहात, तुम्ही काही का असे ना, तुम्ही छोटे मोठे रिसेलिंगचे बिझनेस करत आहात, तुम्ही मोठे मोठे बिझनेस करत आहात, तुमच्या स्वतःच्या कंपनीज आहेत, ऑफिस आहे, तुम्ही कुणीही असा, काही असा, जिथे आहात तिथे ग्रो होण्यासाठी किंवा जिथे स्टक झालेले आहात. आणि एखाद्या वेळेला असं पण होतं की तुम्ही जिथे काम करतात ना, ते मजबुरीने करावं लागतं. इन्कम सोर्स नाहीये दुसरा, रोजीरोटी दुसरी नाहीये, है ना. सो काय करू यार, मला हे काम नाही आवडत आहे, पण EMI भरायचे म्हणून मला हे काम करावं लागतंय. तर रेकीमुळे काय होतं माहिती का, जे तुमच्या सर्वोत्तम भल्याचं आहे अशा संधी आपोआप येतात आणि इतक्या मोठ्या होतात तुम्हाला घेऊन, त्याच्यावर तुम्ही इतकं काम करायला लागतात की जिथे तुम्ही वैतागलेले होतात ना, ते आपोआप गळून पडतं, तुमचं तुम्हाला कळत नाही आणि तुम्ही खूप मोठ्या लेवलला जातात कमी कष्टात. ओके, तर हे सगळं मॅजिक इथे होत असतं. तर असं सगळं आहे रेकी लेवल 2. तर याचा एक मिनिट, मी डेट सांगते तुम्हाला आधी. ओके, डेट मी ग्रुपमध्ये वाटलंच टाकते, पण डेट कशी असणार आहे बघा. आता रेकी लेवल 1चं नक्की प्रॅक्टिस काय ते मला तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, आज किती पूर्ण होतं तसं वाटलंच उद्या जर मला पुन्हा सेशन तुमचं घ्यावं लागलं तर मला हरकत नाही. ठीक आहे, मग आज आणि उद्या हे 2 दिवस आपण सोडून देऊ. त्याच्यानंतर परवापासून मोजून 7 दिवस, ओके, 7 डेज मोजून आपली रेकी लेवल 1ची प्रॅक्टिस होईल. कुणाची, ज्यांनी एनर्जी एक्सचेंज 600 रुपये दिला. आता का घेते मी तो एनर्जी एक्सचेंज 600 रुपये,
तर मला जे द्यायचं आहे ते भरभरून मी तुम्हाला देते आहे आणि अजून देत राहणारच आहे. ठीक आहे, तर तुम्ही हाच व्हिडिओ पाहून स्वतः हिलिंग घेऊ शकतात, प्रॅक्टिस करू शकतात. पण काही लोकांना असं होईल की जसं आपण योगा जिम लावतो है ना, सुरुवातीला 1-2 दिवस उत्साह वाटतो आणि ते स्वतःचं एकट्याला नाही होत, समोर इन्स्ट्रक्टर पाहिजे. ज्या वेळेला ते बोलतात त्यावेळेला ते होतं छान पद्धतीने. आणि ही तर एक एनर्जी आहे है ना. सो ती एनर्जी तुम्हाला चांगल्या पद्धतीने जाणवते. सो देण्याचं काम मी केलेलं आहे. पण मग अजून तुम्हाला माझा वेळ हवा असेल, माझा सहवास हवा असेल तर थोडंसं आहे ते एनर्जी एक्सचेंज, कारण त्याच्याशिवाय ना सिरियसनेस नाही आहे, किंमत नाही राहत है ना. असं मला नाही वाटत कोणाची परिस्थिती आहे की ते नाही देऊ शकत. जेवढं मी दिलेलं आहे हे जर बाहेर तुम्ही घ्यायला गेलात तर खूप आहे. आणि यस, ऑलरेडी मला माहिती तुम्ही माझं भरभरून कौतुक केलेलं आहे, तुम्ही ते मान्य करतात, सगळ्या गोष्टी आहेत. मी अजूनही फ्री देऊ शकते, मला हरकत नाही. मला तुमच्या आशीर्वादाच्या कृपेने सगळं मिळतंय, खाऊन पिऊन सगळं सुखी. पण ज्या वेळेला तुम्ही एनर्जी एक्सचेंज शेअर करतात ना त्यावेळेला तुमचा सिरियसनेस नेक्स्ट लेवलला गेलेला असतो आणि तुम्हाला असेही रिझल्ट दिसतात. पण ज्या वेळेला तुम्ही एनर्जी एक्सचेंज देतात ना त्यावेळेला ती संधी स्पष्ट दिसते, ते रिझल्ट स्पष्ट दिसतात थोडेसे. ही प्रत्येक कुठेही जा हीच मानसिकता आहे. आपल्याला कुणी 1000 रुपयाची साडी गिफ्ट केली ना, काय यार तिला काही कळत नाही, द्यायची म्हणून दिली, घरातलीच चालवली असेल है ना. पण आपण ज्या वेळेला 1000 रुपयाची ती सेम साडी दुकानात पाहतो त्यावेळेला आपल्याला कळतं की यस काहीतरी आहे है ना. सो हा एक आपल्याकडे नियम आहे की जरी 10 दिवस मी सेशन फ्री घेतलं आणि प्रॅक्टिस जी तुम्हाला सांगते तशीच प्रॅक्टिस होते, वेगळं काही नाही. ओके यस. पण मला जर कोणी काही एक्सपिरियन्स ह्या दिवसात शेअर केले तर माझ्या नॉलेजमध्ये काहीतरी ॲड ऑन होतं. सो मी त्या 7 दिवसात काहीतरी मग करते बडबड की असं झालं तसं झालं, असंही वापरली कोणी रेकी तशी वापरली, ह्या गोष्टी होतात. बाकी प्रॅक्टिसमध्ये वेगळं काही आहे तर असं नाही आहे. सो ज्यांना गायडेड मेडिटेशन हवं आहे ते पुढे एनरोल करू शकतात. आजचा उद्याचा दिवस सोडून द्या, तिथून पुढे बरोबर 7 दिवस ती प्रॅक्टिस असणार आहे. ते 7 दिवस झाले, 7वा दिवस तो झाला की त्याच्या सेकंड डे रेकी लेवल 2 ही सुरू होईल. ठीक आहे, ते पण असंच एक आठवडाभराचं 5-7 दिवसाचं सेशन असतं. तर ही 7 दिवसाची प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर ते आपले सेशन सुरू होतील. त्याच्यानंतर कंपल्सरी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, म्हणजे ग्रुपला माझे मेसेज येतच असतात. ओके, तुम्हाला तिथे सुद्धा परिपूर्ण सगळं दिलं जातं. रिपीट मी तिथे एक्सप्लेन करत असते काय करायचं, कसं करायचं, आणि तुम्हाला त्याची प्रॅक्टिस कमीत कमी 21 दिवस करायची आहे. 21 दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही रेकी लेवल 3 करू शकता. ओके, आता करावीच लागेल का रेकी लेवल 3? रेकी लेवल 3ला मास्टर हिलर असं म्हणतात. तुमच्या नावापुढे मास्टर हिलर असं लागतं. अजिबात कंपल्सरी नाही आहे रेकी लेवल 3 करणं, पण केली तर फायदा तुमचा आहे. ओके, आमचं काहीच म्हणणं नाही आहे, पण फायदा तुमचा आहे. इथं तुमची ऊर्जा 10% आहे. रेकी लेवल 2ला तुमची ऊर्जा 50% होते. रेकी लेवल 3ला तुमची ऊर्जा 200% प्लस होते. ओके, तर अशा अनेक मैत्रिणी आहेत रेकी लेवल 3मध्ये की त्या जस्ट बोलतात, जस्ट इंटेन्शन ठेवतात. कुणाला म्हणता अगं काळजी नको करू, तुझं हे होईल, तरी होतं. एवढी त्यांच्या शब्दामध्ये ताकद आलेली आहे. असं हिलिंग द्यायला लागलेत आता. ओके, आधी स्वतःचं केलंय ना. तो एक नियम स्ट्रिक्ट आहे. जर जिज्ञासा गुरुकुलममधून रेकी करायची असेल तर ती प्रसादासारखी लगेचच वाटायला लागायची नाही. आधी स्वतःला समृद्ध करायचं, मगच ती दुसऱ्याला द्यायची. ठीक आहे, यस. तर आमचं असं काही म्हणणं नसतं की तुम्ही रेकी लेवल 3 कराच, पण केली तर नक्कीच तुमचा फायदा आहे प्रचंड. आता मी मध्ये मध्ये एक्सपिरियन्स आपल्याच मैत्रिणी शेअर करत असतात. ग्रुप लॉक असला, पर्सनलला आलं तर मी स्क्रीनशॉट टाकत असते. बोलायला गेलं ना, ही रात्र पुरणार नाही, दिवस पुरणार नाही, कितीतरी लेक्चर घ्यावे लागतील एकेकाचे एक्सपिरियन्स इथे शेअर करायचे झाले तर. पण अगेन आयुष्य प्रत्येकाचं वेगळं आहे, चॅलेंजेस प्रत्येकाचे वेगळे. सो कुडी कुठे कशी वापरायची भरपूर तिथे व्हॅरिएशन असणार आहे, ऑप्शन असणार आहे, क्रिएटिव्हिटी असणार आहे. ठीक आहे,
तर या पद्धतीने हे सगळं आहे. आता एनर्जी एक्सचेंज किती असेल आणि लास्ट डेट काय असेल, तर आपण काय म्हटलं की हे आजचे 2 दिवस सोडून द्या, तिथून पुढे 7 दिवस रेकी लेवल 1 ची प्रॅक्टिस होईल. त्याच्या नेक्स्ट डे रेकी लेवल 2 सुरू होईल. तर त्या लास्ट डेपर्यंत तुम्ही एनरोल करू शकता एवढ्या 7 दिवसांमध्ये. एनर्जी एक्सचेंज असणार आहे 5100. ओके, 5100. त्याच्यामध्ये हे सगळं तुम्हाला मिळतं. शिवाय इथून पुढे मी असेपर्यंत मी जेवढे लाईव्ह सेशन्स घेईल या प्लॅटफॉर्मवर, त्या प्रत्येक लाईव्ह सेशनमध्ये तुम्हाला एंट्री मिळते. त्या प्रत्येक लाईव्ह सेशनची लाईफ टाईम तुम्हाला रेकॉर्डिंग मिळते. म्हणजे इन केस तुम्ही ॲडमिशन घेतली, 2 सेशन तुम्ही केले, इमर्जन्सी आली, ओके, हरकत नाही, तुम्हाला त्या सेशनची रेकॉर्डिंग तर मिळेलच. पण तिथून पुढे मी असेपर्यंत मी जेवढे लाईव्ह सेशन घेईल त्या प्रत्येकाची रेकॉर्डिंग मिळेल. व्हॉट्सअप ग्रुप कधीच लॉक केला जात नाही, कायमस्वरूपी ओपन असतो रेकी लेवल 2चा. पहिल्या बॅचपासनं प्रत्येक वेळेला तुम्हाला मी तिथेच ॲड केलेलं असतं. तुम्हालाही ॲड करेल, तुमच्या पुढे जेवढ्या बॅचेस होतील त्यांनाही त्या व्हॉट्सअप ग्रुपला ॲड केलं जाईल. तो ग्रुप नेहमी ओपन असतो. तुम्हाला काहीही शंका असतील, प्रश्न असतील, रेकीबद्दल डाऊट विचारलेले चालत नाही, ओके. पण हां, मी इथे रेकी कशी वापरू हे तुम्ही ग्रुपमध्ये आरामात विचारू शकता. किंवा माझ्या आयुष्यात आता असा प्रश्न आहे, असा चॅलेंज आहे आणि मी हँग आहे, मला कळत नाही, मी काय करू, मी रेकी कशी वापरू, तर तुम्ही विचारू शकता. त्याला तिथे परमिशन आहे, ठीक आहे. गुड मॉर्निंग, गुड नाईट ह्या गोष्टी तिथे होत नसतात. फक्त आणि फक्त हेल्दी डिस्कशन, हेल्दी कम्युनिकेशन त्या ठिकाणी असतं. त्याचा तुम्हाला पूर्ण सपोर्ट असतो. आता माझं हेच काम आहे, हेच करिअर आहे, म्हणून माझ्या हातात मोस्ट ऑफ द टाईम मोबाईल असतोच. त्याच्यामुळे तुम्हाला पटापट रिप्लाय मिळत जातात. पण यस, क्वचित असं होऊ शकतं मी दुसऱ्या कुठल्या तरी लाईव्ह सेशनमध्ये आहे किंवा दुसऱ्या कामात आहे, त्यावेळेला थोडंसं तुम्हाला थांबायला लागतं, अदरवाईज तुम्हाला रिप्लाय मिळतं, ठीक आहे. तर व्हॉट्सअपला सपोर्ट आहे, कॉलला सपोर्ट आहे, प्रत्येक लाईव्ह सेशनची रेकॉर्डिंग आहे, प्रत्येक लाईव्ह सेशनच्या रेकॉर्डिंगचा ॲक्सेस लाईफ टाईमपर्यंत आहे, ठीक आहे. हे सगळं तुम्हाला मिळतं. एनर्जी एक्सचेंजच्या बाबतीत नो एक्सक्यूज, नो बार्गेनिंग, ओके. कारण ते तुम्ही मला नाही पे करत आहात. जी दीक्षेची प्रोसेस असते आणि तुम्हाला स्वतःचा जो उद्धार करून घ्यायचा आहे, जे भविष्य सुंदर करून घ्यायचं आहे, तुम्ही त्यासाठी पे करत आहात, ओके. आत्ता खाली उतरली तर 5000ची साडी पण मनात भरत नाही मला, आणि मोस्ट ऑफ द आपल्या लेडीजला, ओके. सो तो एनर्जी एक्सचेंज पैशात मोजू नका की अरे बापरे, कारण इथनं तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. आणि तुम्हीच मला नंतर म्हणतात की काय केलं मॅडम, बाहेर आम्ही तपास केला, खूप कमी पैसे आहेत. तर अजून एक तुम्हाला सांगते, मी ज्या वेळेला पहिली बॅच घेतली होती त्यावेळेला 1500 रुपये एनर्जी एक्सचेंज होता. त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला वाढला आणि आता तो 5100वर आलेला आहे. नेक्स्ट बॅचला 6000 राहील. पण पहिले ज्यांनी 1500 रुपये पे केले ते सुद्धा त्याच ग्रुपमध्ये आहेत, तुम्ही सुद्धा तिथेच ॲड होणार. मग असं का, आम्ही जास्ती पैसे दिले त्यांनी कमी दिले, है ना. तर बघा, ज्यांनी आधी ॲडमिशन घेतली, लवकर ॲडमिशन घेतली, त्यांचा माझ्यावरचा विश्वास आणि प्रेम, त्याचं फळ आता त्यांना मिळतं आहे. जरी मी अपडेट होते, है ना, माझं शिकणं कधीच नाही थांबत. तुम्ही जे एक्सपिरियन्स शेअर करतात त्यातनं पण मी शिकते. मी पण कुणाला तरी सारखे पुढे पे करते आणि मी पण शिकते, कारण मला आवडतं, है ना. कारण मला असं वाटतं मी नेहमी शिकत राहिली तर मी समृद्ध होत राहते, मी अपडेट होत राहते, मला आवडतं, मी शिकत राहते. मग जे मला मिळतं, मी जे स्वतःला अपडेट करते ते मी तुम्हाला पण देत राहते, है ना. सो जी लोक लवकर ॲडमिशन घेतात कमी फीमध्ये, त्यांचा हा फायदा आहे. ज्यांनी 1500मध्ये ॲडमिशन घेतलं होतं त्यांचा हा फायदा झाला की त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला, प्रेम दाखवलं, पेशन्स दाखवले, त्याची फळं त्यांना आज मिळतात. की मी कितीही अपडेट झाली, कितीही सेम कोर्सची फी वाढली, तरीसुद्धा 1 रुपयाने त्यांना बोललं जात नाही, बोलून दाखवलं जात नाही, त्या विषयावर कधीही चर्चा होत नाही. त्या ग्रुपमध्ये ते असतात आणि ती लोक आता एवढी तयार झालेली आहेत की मी जरी तिथे नसली तुम्हाला रिप्लाय द्यायला, असं तर होत नाही पण क्वचित, तर ते तुम्हाला गाईड करायला पुढे असतात, ओके.
आता माझ्या एकटीच्या एक्सपिरियन्समधून तुम्ही शिकण्यापेक्षा ह्या सगळ्या मैत्रिणींच्या एक्सपिरियन्समधून शिकलेलं कधीही छान, कारण प्रत्येकीने वेगवेगळ्या ठिकाणी रेकी वापरलेली आहे. ओके, म्हणजे त्या कोणीच नाही सेशन घेत. माझं सांगण्याचं तात्पर्य हे आहे की इतकं त्या तयार झालेल्या आहेत, इतकी क्रिएटिव्हिटी आहे त्यांची रेकी वापरण्यामध्ये. एकीने काय केलं, नाशिक पुणे नाही जळगाव पुणे प्रवास होता, माहिती होतं नेहमीचा रस्ता आहे की खड्डे आहेत रस्त्यावर, जाम ट्रॅफिक आहे, पण मॅजिकली ना त्यांना खड्डा लागला ना ट्रॅफिक लागला. असा रस्ता जिथे खड्डे होते तिथपर्यंत काहीही मॅजिक होतं. ओके, यस. तर हे सगळं आहे. तर आत्ता या टॉपिकबद्दल कुणाला प्रश्न असतील तर विचारू शकतात, अदरवाईज आपण पुढे जाऊ. ओके, आहे आत्ता कुणाला प्रश्न? नाही, इट्स ओके. तुम्ही हँड रेस येतोय तुमचा सारखा दोघींचा, नेहा आणि प्राची. तुम्हाला बोलायचं आहे का काही की चुकून झालं? नाही, ते मगाशी तुम्ही बोललात ना त्याच्यासाठी येस साठी हँड रेस केलेला. आणि रेकी लेवल 1 बद्दल जरा थोडंसं विचारायचं होतं, म्हणजे तर त्याच्याबद्दल विचारू शकते का? म्हणजे त्या दिवशी बघा आपण दीक्षा घेतली आणि नंतर मग आपण जेव्हा ते म्हणजे रेकीला आवाहन करतो, रेकी शक्तीला, तेव्हा आपण ते म्हणजे जेव्हा खाली बसतो तेव्हा आपण काहीतरी घालतो खाली, बरोबर? तर आता जेव्हा आपण उद्यापासून किंवा कधी पण आजपासून वगैरे करणार, जेव्हा फर्स्ट आपण जेव्हा करणार ते सगळं जे रेकी आवाहन फर्स्ट, तेव्हा तसंच आपल्याला बसावं लागणार. आणि जे तुम्ही सांगितलं ना, पाम चक्र, राईट लेफ्ट, त्याच्यानंतर हार्ट, त्याच्यानंतर वरचं, म्हणजे जे काही सांगितलं ते सगळं सेम तसं करावं लागतं, बरोबर? पण ते प्रत्येक वेळेला रेकी आवाहन करताना करावं लागतं का? जेव्हा आपण फर्स्ट म्हणजे कधी पण आपण सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री 4 वाजता सकाळी उठून, तर ते फर्स्ट करावं लागतं. आणि बाकी मग रेकी आवाहन करताना म्हणजे वॉटर चार्ज किंवा जेवण वगैरे काय पण XYZ, तर मग ते कसं करायचं? तर थोडं जरा ते कन्फ्युजन आहे, ते विचारायचं तोच होतं. आपला आजचा पुढचा टॉपिक आहे. मी तुम्हाला आधीच म्हटलं की रेकी लेवल 1 ची प्रॅक्टिस अजून मी तुम्हाला एक्सप्लेन केलेली नाहीये, तर आपण आता तीच बघत आहोत. ठीक आहे? ओके ओके ओके, थँक्यू. ओके, तर रेकीची दैनंदिन प्रॅक्टिस कशी असणार आहे, सविस्तर मेसेज तुम्हाला येईल मॅम, पॉइंट वाईज. मॅम मी बोलू का? येस. मॅम, दीक्षा देण्यासाठी मी पहिला माझं नाव दिलं होतं, पण मला इमर्जन्सीमुळे मी तेव्हा तिथे अवेलेबल नव्हते. मग मी तुम्हाला मेसेजही केला होता की मला परत दीक्षा घ्यावी लागेल का ती ऑलरेडी माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. येस, तुमचा मेसेज मी वाचला, पण मी तुम्हाला त्यावेळेला तिथे आन्सर याच्यासाठी नाही दिलं कारण तुम्ही मला लाईव्ह सेशनमध्ये हे विचारलं होतं, तुम्ही जॉईन झाल्यानंतर, है ना? आणि मी त्यावेळेला तुम्हाला उत्तर दिलेलं होतं की तुमची दीक्षा झालेली आहे. आणि मी आत्ताही तुम्हाला ते सांगेल की ज्यांनी ज्यांनी नावं दिलेली असतात ती लोक प्रेझेंट असू दे अगर नसू दे, एकदा तुम्ही अपील केलंय, तुमचं नाव आलंय, माझ्याकडे ते आलंय, सो तुमची दीक्षा झालेली आहे. फरक एवढाच असतो, जर तुम्ही या पोझिशनमध्ये समोर बसलात तर तुम्हाला ते फिलिंग खूप चांगलं जाणवतं. आणि तुम्ही जर कुठेही असाल, बाहेर कामात असाल, काही असाल, तर मग ते फिलिंग नाही जाणवत. फरक एवढाच आहे. पण जेवढी ह्या इतरांसाठी रेकी शक्ती काम करेल तेवढीच ती तुमच्यासाठी करेल. आता फरक कुठे पडतो, तर आपली कार्मिक जर्नी आणि आपली प्रॅक्टिस, आपला शरणागत भाव, इथे फरक पडतो. ओके, तर दीक्षेची प्रोसेस सगळ्यांसाठी सारखी आहे. जशी इतरांची झाली तशी तुमची पण झालेली आहे. सो तुम्ही आता आवाहन करून रेकीला प्रत्येक ठिकाणी वापरू शकता. ओके, ठीक आहे मॅम, थँक्यू. आता रेकीची प्रॅक्टिस कशी असणार आहे डेली, तर तुमच्या ग्रुपला तुम्हाला रोज सकाळी तो मेसेज येईल, त्याच्या खाली तुम्हाला तुमचं डे 1 डन, डे 2 डन हे टाकायचं आहे. ठीक आहे. आता काय असणार आहे त्या मेसेजमध्ये, तर तुम्हाला कंप्लेंटला कंप्लीट करायचंच आहे.
कधीपर्यंत करायचं आहे? ज्या दिवसापर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की आता माझे कंप्लेंट संपलेत. ओके, असं होऊ शकतं आज तुमच्या सगळ्या कंप्लेंट संपल्या है ना, पण उद्या असं होऊ शकतं की कोणीतरी येऊन उगाचच तुम्हाला त्रास दिला आणि तुम्ही चिडलात. होऊ शकतं ना. अजून 10% ऊर्जा आहे आणि त्याची अजून प्रॅक्टिस नाही केली आहे. आणि शेवटी माणूस आहे आपण, कार्मिक जर्नी आपल्या सोबत आहे. कुठल्या तरी कर्माचा फेरा जर अजून पूर्ण झालेला नसेल तर येईल कोणीतरी तुम्हाला डोक्याला शॉट देईल, तुम्हाला राग येईल, हे होणार आहे है ना. सो लगेच काय करायचं, लिहायचं, जाळायचं. असं होऊ शकतं रोज रोज लिहून माझ्या कंप्लेंट संपल्यात, मला आता रागच येत नाही, हे पण होऊ शकतं है ना. सो दोन्ही केसेस आहेत. तुम्हाला वाटलंय संपलंय, इट्स ओके, नका लिहू, नका जाऊ. तुम्हाला एखाद दिवशी वाटलं नाही आज माझी चिडचिड होते आणि मला जाणवतंय मी हे नाही केलं पाहिजे, मग परत लिहा आणि जाळा. ठीक आहे, आयुष्यभर हे करायचंय. आता हा एक प्रश्न अजून कोणी विचारला नाही पण मला आलं म्हणून मी सांगते. रेकीची प्रॅक्टिस कधीपर्यंत करायची? जोपर्यंत तुम्हाला असं वाटतंय की माझं आयुष्य सुखकर असावं, शांतता असावी, समाधान असावं, स्वर्ग सुख मला इथे जिवंतपणे अनुभवता यावं, कुठपर्यंत? तिथपर्यंत रेकीची प्रॅक्टिस करायची. तुम्हाला वाटतंय तुम्हाला 7 दिवस शांतता मिळाली तरी चालेल, 7च दिवस प्रॅक्टिस करा, आपलं काही म्हणणं नाही. तुम्हाला वाटतंय मला 21 दिवस शांतता पाहिजे, पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे, 21 दिवस करा. ओके, तुम्हाला वाटतंय मला आयुष्यभर असं छान पाहिजे माझं आयुष्य, शेवटपर्यंत करा, काहीच हरकत नाही. ओके, कधी करायची प्रॅक्टिस? 24 तासातून कधी पण करा. 24 तासातून कधी पण करा. ठीक आहे. त्याच्यानंतर आंघोळच झाली पाहिजे का? अजिबात नाही, तसं काही नाही. पिरियड्समध्ये चालेल का? अगदीच चालेल, काहीच हरकत नाही. आपण मनातल्या मनात बोलतो ना, काय यार असंच आहे तसंच आहे, निगेटिव्ह, मनातल्या मनात पॉझिटिव्ह बोला, त्याला काय हरकत आहे है ना, त्याला काही बंधन नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर जिथं नजर जाईल, मनातल्या मनात काय घंटी वाजली पाहिजे? जिथे नजर जाईल त्या वस्तूकडे, त्या व्यक्तीकडे पाहून मनातल्या मनात काय वाजलं पाहिजे? पॉझिटिव्ह थिंकिंग. थँक्यू संख्या, थँक्यू, आय लव्ह यू, सॉरी. ओके. आता हा जो बॉक्स आहे चष्म्याचा तो पडलाय इथेच. ओके, त्याच्याकडे मी आता लक्ष देत नाहीये. मग त्याला पण काहीतरी भावना आहे, त्याला पण काहीतरी वाटतं. सो लगेच सॉरी म्हणून टाका, थँक्यू म्हणून टाका, आय लव्ह यू म्हणून टाका. ठीक आहे. तुम्हाला मी उद्या दाखवते याचं प्रॅक्टिकल. या बॅचला राहिलं ते एनर्जीचं प्रॅक्टिकल दाखवायचं, निर्जीव वस्तूंचं उद्या दाखवते. ठीक आहे. सो प्रत्येकाकडे पाहिलं की थँक्यू आणि सॉरी. पहिलं झालं कंप्लेंट, दुसरं थँक्यू. त्याच्यानंतर 7 चक्रा मेडिटेशन तुम्हाला शिकवलं आहे. ओम पासून 4 वेळेला आणि खालून लम पासून 3 वेळेला 7 चक्राचं मेडिटेशन तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं आहे ऑरा बघायचा प्रत्येक वस्तूचा, त्याची प्रॅक्टिस करायची, ती प्रॅक्टिस करायची आहे. ओके. हे बघा, कंपल्सरी असं काही नाही आहे. तुम्हाला जर स्वतःचा विकास करायचा असेल तर मग केलं पाहिजे. ऑरा प्रॅक्टिस बघून आहे ना तुमची प्रचंड कुठे आध्यात्मिक प्रॅक्टिस जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर न्यू बिगिनिंगचं मेडिटेशन ऐकत राहा. कधी ऐका, 24 तासातून. एका जागेवर बसून डोळे बंद करून ऐकलं तर खूपच छान, पण सगळंच एका जागेवर बसून डोळे बंद करून करायचं म्हटलं की आमच्या आता घरातले बोलायला लागले, काय करत असते इतका वेळ? स्वयंपाक करता करता मोबाईलवर प्ले करा, घर झाडता झाडता, आवरता हेडफोन घालून ऐका. ती वाक्य ऐकायला काय हरकत आहे ना? बरं, नका ऐकू, वाक्य तर पाठ झाली तुमची. काय आहे न्यू बिगिनिंग मेडिटेशनमध्ये? मनातल्या मनात ते रिपीट करा. जसं मनातल्या मनात कधी सुरू होऊन जातं श्री स्वामी समर्थ, तसं मनातल्या मनात ती वाक्य कधी सुरू होऊ द्या. झालं तुमचं मेडिटेशन न्यू बिगिनिंगचं. ओके. येस. तर हे सगळं झालं आपण आत्तापर्यंत बघितलेलं. आता ॲक्च्युअल रेकीची प्रॅक्टिस काय असणार आहे?
तर कोणी कोणी नोट्स डाउनलोड केला तिथून 9 रुपीज पे करून, ओके. तर ज्यांनी केल्या नसतील त्या करा. त्याचं पण एक रिझन सांगते ही तुम्हाला लिंक देण्याचं. याच्या आधी मी असंच डायरेक्ट व्हॉट्सअपला शेअर केलं होतं अनेक वेळेला. काय हे मी आज शेअर करते आणि उद्या म्हणतात परत शेअर करा. बरं मी करते, परत काही दिवसांनी म्हणतात परत शेअर करा. म्हणजे सिरियसनेस अजिबात नाही. जे असंच इझिली मिळत आहे ना फ्रीमध्ये व्हॉट्सअपवर, किंमत नाही आहे, अजिबात सिरियसनेस नाही आहे. म्हणून यावेळेला थोडासा बदल केला की तुम्हाला माहिती राहील की मला ते ॲप इन्स्टॉल करावं लागलं, मला त्या लिंकवर जावं लागलं, 9 रुपये पे करावे लागले, मग ह्या नोट्स मला डाउनलोड कराव्या लागल्या, मग मी त्या सांभाळून ठेवल्या पाहिजे. मग व्हॉट्सअपला कितीही वेळा शेअर केला तरी पुन्हा पुन्हा मागतात. बरं मी प्रत्येक वेळेला देते. मग माझा मोबाईलच फॉर्मॅट झाला, मग माझा मोबाईलच असं गेलं. अरे बॅकअप घेता येतो, तुम्ही फॉर्मॅट करता बॅकअप घ्या ना. मोबाईल हरवला, चोरीला गेला, नवीन घेतला, मग सगळं मी परत नवीन द्यायचं का? तुम्ही फक्त ते व्हॉट्सअप जरी इन्स्टॉल केलं तरी तुमचं बॅकअपमध्ये सगळं येतं. ॲक्सेस दिला नाही, मग माझ्या मेल आय डीचं हे झालं ते झालं, एवढे ते कुटाणे. आणि प्रत्येक वेळेला पर्सनली प्रत्येकाशी बोलणं 50-50 जणींशी नाही पॉसिबल. मागच्या बॅचपर्यंत रेकॉर्ड होता 50-50 जणींच्या दीक्षा झालेल्या, आणि प्रत्येकाला हँडल करणं मला कुठेतरी आता ते हे व्हायला लागलं. म्हणून सरळ ती लिंक दिली. लिंकवरून घेतल्यामुळे थोडंसं आता असं राहील की नाही, आपली जबाबदारी आपल्या नोट्स आहे. किती लोक असे आहेत की त्या नोट्स वाचल्या पण नाही, त्यांनी प्रिंट काढणं तर दूरचीच गोष्ट, ओके. आता तुम्ही जर त्या नोट्स डाउनलोड केल्या असतील, घेतल्या असतील आणि वाचल्या असतील प्रिंट काढून, तर इतकं इतकं डीप लेवलला दिलेलं आहे. जर तुमची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही इथंच कुठपर्यंत पोहोचू शकता, इतकं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. प्रत्येक चक्र आणि त्या चक्रातला आजार दिलेला आहे. हेअरफॉलसाठी कुठलं चक्र, वेट लॉससाठी कुठलं चक्र, तापासाठी कुठलं चक्र, पोटदुखी, गर्भाशयाचं प्रत्येक डिटेलमध्ये दिलेलं आहे. आणि हिलिंग कसं घ्यायचं ते दिलेलं आहे, ओके. आता बघा आपण स्टेप बाय स्टेप, आता अजून 10च वाजले ना, थोडा वेळ घ्यायचं ना. असं आपलं 11:45 साधारण होत होता ना क्लास रोज. मी तुम्हाला दाखवते आता. दिसते स्क्रीन तुम्हाला? आता आपण आहे ना पूर्ण प्रॅक्टिस उद्या करू, ठीक आहे. आता मी एक्सप्लेन करते सगळ्या गोष्टी. आता आपण रेकी शक्तीला बोलवणार. बोलवण्याची पद्धत, हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती तू ये आणि माझी मदत कर. मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्तीची आभारी आहे, मी माता पिता आणि समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. या पद्धतीने सुरुवात केली. रेकी शक्तीला बोलवलं आणि मध्ये त्या इन्स्ट्रक्शन्स असतील गायडेड, ते सगळं होईल. ते झाल्याच्या नंतर आता आपले चक्र ॲक्टिवेट झालेले आहेत. आता आपल्याला एका बॉडी पार्टवर हिलिंग घ्यायचं आहे. मग पहिलं बघा, चित्र ज्या पद्धतीने दाखवलेलं आहे तसं हात ठेवायचे आणि त्या एनर्जीचा फील घ्यायचा. तुम्हाला गरज असल्यास तुम्ही अफर्मेशन्स द्या की माझे डोळे मस्त, काय म्हणतात, चाणाक्ष म्हणतात का डोळे, विशेषण वापरा, काही छान छान अफर्मेशन्स द्या, ओके. तर त्याच्यानंतर सेकंड, इथे ज्या सिक्वेन्सने जसं जसं दिलेलं आहे ना तसं तुम्हाला हात घेऊन जायचे. म्हणजे आता बघा तुमचे दोन्ही हात डोळ्यांवर आहेत, ओके. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एकदम असे दोन्ही हात उचलून असं नाही न्यायचे. मग तिसरं असं नाही करायचं, एका वेळेला एकच हात उचलायचा. म्हणजे कसं, हे असं आहे, ओके. एकदम दोन्ही हात नाही उचलायचे.
असं आपल्याला सर्व बॉडी पार्ट्सवर हिलिंग घ्यायचं आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला दिलेलं आहे, याची प्रिंट काढा किंवा हे समोर ठेवा. पहिल्याच दिवशी सगळं लक्षात राहणार नाही, अपेक्षा करू नका, स्वतःकडून पण नाही, इतरांकडून पण नाही. अगदीच नवीन आहे, सवय होईपर्यंत थोडासा वेळ लागतो. ठीक आहे, आता हे इथपर्यंत झालं 7. त्याच्यानंतर ठीक आहे, हार्ट चक्र, सोलर प्लेक्सस, लिव्हर अँड ब्लॅडर, लंग्स, पॅनक्रियास, हर्निया, नेवल. ठीक आहे, हे जेंट्ससाठी. अरे 15 नंबर कुठे गेला? हां, हे 15 नंबर. ठीक आहे, ओव्हरीजसाठी, नीज गुडघ्यांसाठी, अँकल, फूट, शोल्डर्स. ठीक आहे, तर या प्रत्येक ठिकाणी हात ठेवून आपल्याला हिलिंग घ्यायचं आहे. आता हे हिलिंग किती वेळ घ्यायचं? हिलिंग किती वेळ घ्यायचं? तर असं म्हणतात की 3 मिनिट एका ठिकाणी, म्हणजे असे हात 3 मिनिट एका ठिकाणी. आता जर तुम्हाला असं सांगितलं 3 मिनिट एका ठिकाणी हात घ्या, तुम्ही म्हणतात आम्हाला काही गरज नाही प्रॅक्टिस करायची, असं होतं. आत्ता ती इथे हात ठेवून बघा बरं, 1 मिनिट झाला की असं होईल, अरे बापरे काय हे, आपल्याला अशी सवयच नाही ना शांत असे बसायची, नाही जमत ते. मग आपल्या प्लॅटफॉर्मवर असे खूप लोक आलेले आहेत की आम्ही इथे इथे रेकी केली आणि आम्हाला काहीच फरक नाही पडला. म्हटलं का बरं नाही पडला? नाही म्हणे ते 3-3 मिनिट कोण हात ठेवेल, एवढा वेळ आहे का? किती बॉडी पार्ट्स आहेत? 27 बॉडी पार्ट्स आहेत, गुणिले 3 करा बरं, 24 आहे. 24 बॉडी पार्ट्स आहे, 24 गुणिले 3 किती मिनिटं होतात? मग काय करतात माहिती का लोक? आपलं चाललंय आयुष्य, ते छान चाललंय, काय म्हणतात, आपलं चाललंय ते छान चाललंय, आम्हाला काही एवढा मिनिट बसून ते पेशन्स नाही हिलिंग घ्यायचं, जसं धकेल तसं आम्ही धकवू आणि रेकीला सोडून देतात आणि रेकीचं गैरप्रचार सुरू करतात. रेकी काही चांगली नाही आणि रेकीचा काही रिझल्ट येत नाही. तर याच्यावर खूप सोपे उपाय, सोप्या पद्धती मी तुम्हाला देते. हे बघा, हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. आता समजा तुमचं डोकं दुखतंय, तुम्ही इथे हात ठेवलेत, आता इथे किती ऊर्जेची गरज आहे तेवढ्या संवेदना हातात येतात आणि थांबतात. तुम्हाला घड्याळी 3 मिनिट काम करायचं नाही, तुमच्या मनात भावच नाही आणि तुम्ही ते 3 मिनिट बघतायत घड्याळाकडे, तुम्हाला अजिबात रिझल्ट मिळणार नाही. ठीक आहे, मोजमाप चालत नाही, महाशक्ती आहे ती, तिला मोजायला जात आहे, कशाला तुम्हाला रिझल्ट मिळते? एवढे महान आत्मे नाही आपण तिला मेजरमेंट करायला, महाशक्तीला. ओके, तर असली कामं काही करायची नाही. जे लोक मोजमाप करत बसतात त्यांना कधीच रिझल्ट मिळत नाही. मग 24 बॉडी पार्ट्सला तुम्हाला हिलिंग घ्यायला नाही वेळ, इट्स ओके, नाही वेळ. रेकीची दीक्षा तर झाली ना, रेकी शक्तीला म्हणा माझं जिथे दुखतंय तिथेच मला हिलिंग दे. तुमचे गुडघे दुखतायत, कान दुखताय, समजा आता गुडघे माझे दिसणार नाही तुम्हाला, कान दुखतायत, तिथेच घ्या फक्त हिलिंग. पोट दुखतंय, तिथेच घ्या फक्त हिलिंग. ठीक आहे, तेवढंही चालतं. याच्यापेक्षा अजून सोपं तुम्हाला सांगणार आहे. तर अशा पद्धतीने 24 बॉडी पार्ट्सवर जी व्यक्ती नियमितपणे हिलिंग घेते, शब्दात व्यक्त नाही करू शकत अनुभूती. ओके, अनुभूती. तर तुम्ही असेल वेळ, एखाद दिवस तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचाच झाला तर करून बघा, खूप सुंदर अनुभूती तुम्हाला मिळते. तर असं असतं रेकीचं सेल्फ हिलिंग 24 बॉडी पार्ट्सवर. ठीक आहे, त्याच्यानंतर
आता बघा इथे काय लिहिलंय, पोटाशी संबंधित काय काय असतं, उलटी, दस्त, कब्जियत, गॅस, अपचन, सगळं हिंदीत लिहिलंय. खाणे पिणे में अरुची, छाले येणे, डाग, काळे पांढरे डाग होतात स्किनवर, है ना. बुद्धी वाढवण्यासाठी, आनंद आपल्याला मिळावा यासाठी. तर या सगळ्यासाठी जर हिलिंग घ्यायचं असेल तर कुठे घ्यावं लागतं, एक हात आज्ञाचक्र आणि दुसरा हात मणिपूर चक्र. ठीक आहे. या पद्धतीने समजा एखाद दिवशी तुमचं पोट दुखतंय तर मग बघा ही लिस्ट, इतकं दिलेलं आहे तुम्हाला ह्या नोट्समध्ये की तुमचा दवाखाना सगळा बंद होऊन जाणार आहे. ओके. आपल्याला आजपर्यंत काय सवय होती, उठलं की सुटलं पेन किलर घ्या, डॉक्टरकडे जा, एक इंजेक्शन घ्या आणि बस माझं दुखतंय माझं दुखतंय माझं दुखतंय. आता त्याच्याऐवजी थोडासा बदल करायचा आहे. काय करायचं आहे, अजिबात पेन किलर घ्यायची नाही. म्हणजे इनिशियल स्टेजला म्हणते बरं मी, नाही तर तुम्ही म्हणाल सिव्हिअर आजार आहे, तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही दवाखान्यात गेलो नाही आणि मला फोन करायला, असं कामं करायचे नाही, मग मी फोन उचलत नसते. ठीक आहे. तर शब्दशः अर्थ नका घेत जाऊ, काही गोष्टी समजून घेत चला. इनिशियल स्टेजला जी आपल्याला सवय असते, थोडं काही झालं की घ्या पेन किलर, जा डॉक्टरकडे, तर त्यावेळेला जरा हिलिंग घेऊन बघा, नक्की रिझल्ट मिळतो. ठीक आहे. आता वजन बढ़ाने या घटाने के लिए शरीराला सुडौल ठेवायचं असेल, तंदुरुस्त, सुंदर, आकर्षक, एखाद्या विशेष बॉडी पार्टचं जर वजन वाढलं असेल, फॅट वाढले असतील, ते कमी करायचे असतील किंवा वाढवायचे असतील, बॅलन्स करायचा असेल तर एक हात विशुद्ध चक्र, दुसरा हात मणिपूर चक्र. ठीक आहे. कुछ देर के लिए, त्याच्यानंतर जिथे आवश्यक आहे तिथे. ठीक आहे. बिंदू क्रमांक 7-9. आता बिंदू क्रमांक 7-9 काय आहे, इथे दिलंय बघा 7. ठीक आहे. आणि इथे दिलंय 9. ओके. आलंय लक्षात. किसी भी प्रकार का सिरदर्द, माइग्रेन. ओके. त्याच्यानंतर निराशा, हताशा, नकारात्मक विचार, तणाव, डिप्रेशन. ओके. त्याच्यानंतर श्वास घेण्यात त्रास, अस्थमा. ठीक आहे. लंग्स बद्दल काही असेल तर कुठे हात ठेवायचा, आज्ञाचक्र, हृदय चक्र. त्याच्यानंतर मणिपूर चक्र, स्वादिष्टान चक्र, म्हणजे एक एक हात असा हे करत जायचा. ओके. तर अशा पद्धतीने खूप डिटेलमध्ये दिलेलं आहे. हात, बाजू, कंधे, इथे जर तकलीफ असेल म्हणजे त्रास असेल तर आज्ञाचक्र, हृदय चक्र. ओके. बिंदू क्रमांक 4-8 म्हणजे हे बिंदू क्रमांक 4, हे बिंदू क्रमांक 8. ओके. या पद्धतीने आपल्याला हिलिंग घ्यायचं आहे. असे एकूण 26 आणि इथे बघा 32 पॉईंट दिलेले आहेत, म्हणजे तुमचे सगळे आजार इथे कव्हर होतात. ओके. मानसिक, भावनिक, शारीरिक सगळे आजार इथे कव्हर होतात. शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी, चक्कर येत असतील, गरगर होतंय, विशुद्ध चक्र, मूलाधार चक्र. ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्याला आलंय लक्षात. या पद्धतीने आपल्याला हिलिंग घ्यायचं आहे. ही प्रिंट काढा, घरात लावा, आपोआप तुमचा राग शांत होईल. तुम्हाला काहीच करायची गरज पडणार नाही, कारण त्याच्यावरचे शब्द येता जाता तुम्हाला दिसतील आणि ते वाचले जातील मनातल्या मनात, है ना. की जस्ट फॉर टुडे आय विल नॉट वरी, जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री, जस्ट फॉर टुडे आय विल बी ग्रेटफुल, just for today I will do my work honestly, just for today I will be kind to every living and non living. ठीक आहे. हे बघितलं आपण. yes.
त्याच्यानंतर ओके, हँड रेज आहे, कुणाला काही बोलायचं आहे, प्रश्न आहेत? मॅडम येस, हां बोला ना. मॅडम बिंदूंवर हात ठेवल्यावर आपण अफर्मेशन बोलायचे का? येस, बोलले पाहिजे. ओके. प्रत्येक वेळेला अफर्मेशन्स केलीच पाहिजे. पॉझिटिव्ह वाक्य, सकारात्मक वाक्य, इंटेन्शन. हे बघा, रेकी ऑलवेज वर्क्स विथ युअर इंटेन्शन. इंटेन्शन सेट करायलाच लागेल. तुम्ही हात का ठेवताय तिथे? जरी तुम्हाला कुठलाच आजार नाही तरी तिथे बॅलन्स राहावं, तुम्ही तंदुरुस्त राहावं, अंतर्बाह्य, हे इंटेन्शन तुम्हाला द्यायचं आहे. असं नाही की आजार झाल्यावरच हिलिंग घ्यायचं. हिलिंग कंपल्सरी डेली घ्यायचं आहे. आणि अफर्मेशन जर दिले तर मग तुमच्या आयुष्यात चॅलेंजेस येण्याचा प्रश्नच येत नाही. ओके, अडचणी नाही येत. मग बॅलन्स राहतं सगळं. ठीक आहे. आता अजून एक तुम्हाला PDF दाखवते. हॅलो मॅडम. हा हॅलो मॅडम. मॅडम. येस येस, बोला. हॅलो, मला नोट्स पाहिजे होत्या. काय करायचं? नोट्स मी तुम्हाला मेसेज दिलाय ग्रुपमध्ये की एक लिंक दिली आहे, त्या लिंकवर जाऊन 9 रुपये पे करून तुम्हाला नोट्स मिळतील. बरं बरं बरं, ठीक आहे, थँक्यू. ठीक आहे. तर जी डेली प्रॅक्टिस आहे दिसते स्क्रीन तुम्हाला? ठीक आहे. तर रेकी शक्तीला बोलवणे स्टेप 1 आहे. स्टेप 2 आहे सुरक्षा कवच तळ हातांवर घेणे, मग 7ही चक्रांवर घेणे, जे आपण काल केलं. रेकीला बोलवलं, दोन्ही हात ॲक्टिवेट केले, त्याच्यानंतर 7 चक्रांवर आपण सुरक्षा कवच घेतलं, त्याच्यानंतर संपूर्ण बॉडी आणि ऑरावर सुरक्षा कवच घेतलं. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑरा क्लीन करणं म्हणजे काय की आपण आपले हात ॲक्टिव्ह केलेले आहेत, ॲक्टिवेट केली ऊर्जा, आणि इथून असे हात हळूहळू आपण खाली आणणार, म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा अशा खाली घेणार आणि त्याची अशी ओंजळ तयार करणार आणि ती ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी सोडून देणार. या पद्धतीने हे करायचं आहे. हां, त्याच्यानंतर आपण घेणार तयार करणार एनर्जी बॉल. ओके, एनर्जी बॉल म्हणजे असे हात घासणार, असा एनर्जी बॉल करणार. मग हा घरासाठी पण करणार, आपल्यासाठी पण करणार, संपूर्ण ब्रह्मांडासाठी पण करणार. पॉझिटिव्हिटी घेण्यासाठी जसा करणार तसा निगेटिव्हिटी काढून टाकण्यासाठी सुद्धा करणार. ठीक आहे. पहिला घराची नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी, घरातल्या प्रत्येक वस्तूची काढण्यासाठी, नंतर स्वतःसाठी, नंतर संपूर्ण घराला सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी, प्रत्येक वस्तूला ऊर्जा देण्यासाठी, त्याच्यानंतर संपूर्ण ब्रह्मांडासाठी, त्याच्यानंतर पाणी चार्ज करायचं, पाणी पिऊन घ्यायचं, त्याच्यानंतर 7 चक्रांचं जे मेडिटेशन तुम्हाला दिलेलं आहे, काल एक्सप्लेन केलेलं परवा, ते आपण करणार. प्रत्येक चक्र त्याचा बीज मंत्र आणि रंग दिलेला आहे. आणि मी आता फक्त हेडिंग वाचलं, बरोबर, आणि त्याच्यामध्ये 4-4, 5-5 ओळी काहीतरी लिहिलेल्या आहेत. तर ज्या मी इथे बोलणार तो एकूण एक शब्द तसाच्या तसा तिथे लिहिलेला आहे. ठीक आहे. सो तुम्ही ती PDF वाचून, व्हिडिओ बघून प्रॅक्टिस करू शकता. ओके,
तर आता आपण ॲक्च्युअली प्रॅक्टिस उद्या घेऊ. ठीक आहे, सुरुवातीपासून रेकीची जी प्रॅक्टिस आहे तर ती या पद्धतीने आहे. किती वाजले आता? 10-20 झाले आहेत, पण मग 11 वाजेपर्यंत पण ते पूर्ण नाही होणार व्यवस्थित शांततेत, है ना. सो आपण उद्या क्लास जॉईन केल्या ही प्रॅक्टिस सुरू करणार. चालेल, तोपर्यंत तुम्ही नोट्स वाचून ठेवा म्हणजे तुम्हाला सोपं वाटेल उद्या करताना. ठीक आहे, तर आपण प्रॅक्टिकली उद्या घेऊ. यस, आता थोडक्यात 1-2 वाक्यात सांगते जे आत्ता प्राचितांनी विचारलं होतं की प्रत्येक वेळेला असं सगळं बसावं लागेल का, तर नाही. 24 तासातून एकदा तुम्ही ही संपूर्ण प्रॅक्टिस करणार रेकी शक्तीला बोलवून. ठीक आहे, आता समजा तुम्ही सकाळी ही प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वयंपाकघरात गेलात, पाणी भरतायत, स्वयंपाक करतायत, तर तुम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे, हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती तू ये, माझी मदत कर, हा स्वयंपाक तू चार्ज कर, आणि आपण असे हात करणार. ओके, आता हे असं उभं राहून थांबून म्हणायची गरज नाही, तुम्ही मनातल्या मनात बोलणार. ओके, किंवा तुम्ही फक्त एवढंच म्हणणार की थँक्स टू मी, थँक्स टू रेकी शक्ती. ओके, हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती तू ये, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. आणि तुम्ही दिवसभरात कितीही पाणी चार्ज करा, म्हणजे कुणी आलंय आणि कुणी तुम्हाला पाणी मागितलंय तरी तुम्ही पटकन ते पाणी चार्ज करून देऊ शकतात. ओके, इन्स्टंट. असं काही नाही की तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिस सारखी करावी लागेल. ओके, येस, तर थांबूया. आणि मॅडम एक लास्ट क्वेश्चन, प्राची बोलते की जशी आपण बोलवतो रेकी शक्तीला, बरोबर, रेकी अमृत माझ्या, आणि परत तिला, कारण आपण काय कंटिन्यू ते म्हणजे आपलं सकाळ झालं आणि परत तिला ब्रह्मांडात पाठवायची, मग तेव्हाच कसं काय, म्हणजे करू ना उद्या प्रॅक्टिकल करताना. ओके, ठीक आहे, ठीक ओके, येस, ओके, थँक्यू. गुड नाईट. मॅम मला एक बोलायचं आहे, बोलू? येस, बोला. आणि आता तुम्ही असं सांगितलं ना की कुठल्याही गोष्टीला आपण आय एम सॉरी, थँक्यू असं बोलायचं, तर मी रोज माझ्या वॉशिंग मशीनला म्हणा किंवा गॅसला, म्हणजे त्यांच्यामुळे माझी कामं होत आहेत, हलकी होत आहेत असं मी रोज बोलायचे वॉशिंग मशीनला पण. आणि त्या दिवशी काय झालं माहिती, माझ्या मित्रांनी ना दुधाचे पिशवी पुणे आणून मशीनवर ठेवली आणि झाकण उलट होतं आणि त्याच्यावर त्यांनी एक टी शर्ट वगैरे ठेवलं असेल कदाचित, तर मी ते टी शर्ट असंच उचललं आणि ते मशीन मध्ये टाकलं. आणि मी आपलं मशीन चालू केली, माझी सेमी वॉशिंग मशीन आहे, आणि ती एक वेळा पूर्ण फिरली. जे आपण नंबर 15 वर आलं ती 15 वर येऊन 1 वर आली पूर्ण, आणि नंतर मी पाणी ड्रेन केलं त्याच्यानंतर दुसऱ्यांदा टाकायचं तरी मला दुधाची पिशवी दिसली. आणि मॅडम खरं सांगते, अख्खीच्या अख्खी ती पिशवी तशीच होती. ते परत त्या मशीनला मी थँक्यू सुद्धा म्हटली की कदाचित म्हणजे मी रोज त्या वापर म्हणजे थँक्यू वगैरे बोलायची, आज माझी ती पिशवी अशीच होती. मी लगेच माझ्या मुलीला पण सांगितलं आणि मिस्टरांना पण सांगितलं. येस, छान, खूप मॅजिक होतात. म्हणजे जे गोष्टी लोकांना इम्पॉसिबल वाटतात ना, लोक वेड्यात काढतात, अरे असं कुठे काही शक्य आहे का, पण आपण ते करू शकतो. तर आहेत मॅजिक. चालेल, ठीक आहे, चलो, थँक्यू सो मच, तुम्ही शेअर केलं तर छान वाटतं शेअर केलं एक्सपिरियन्स, की इतरांना आयडिया येते तुमच्या शेअरिंगमधून. ज्या वेळेला तुम्ही कुठेतरी रेकी शक्ती वापरतात तर मग इतर मैत्रिणींना हे लक्षात येतं की अरे इथे पण अशी वापरू शकतो आपण रेकी शक्ती. सो एक्सपिरियन्स शेअर करत चला. थँक्यू सो मच, इतका वेळ मला ऐकून घेतलं, मला ही संधी दिली त्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स. थँक्यू, आय लव्ह यू. Thank you. Love you so much. Thank you, ma'am. All of you. Thank you, ma'am. Thank you, ma'am. Very much. Thank you, ma'am.